नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी राजेश दुबे। सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत आणि या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा ढवळून निघतोय। एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती, अशी संभ्रम परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली। प्रत्येक मतदार हा संभ्रम आहे, कारण की स्पष्ट कशा पद्धतीनं बोलावं किंवा स्पष्ट कशा पद्धतीने व्यक्त व्हावं याची ही भ्रांती आता मतदारांना पडलेली आहे। कारण की कसं आहे की या सगळ्या समीकरणाचा जर थोडासा आढावा घेतला तर प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती ही जवळजवळ सारखीच आहे। आज जरांगे पाटलांचा निरोप याची चाहूल जनतेला आज मराठा बांधवांना आहे। ओबीसीच्या पद्धतीनं काय भूमिका घेतली जाते शेवटच्या क्षणामध्ये त्या परिस्थितीची चाहूल ओबीसी बांधवांना आहे आणि जे राहिले साहिले ते आपल्या वातावरणानुसार आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील, म्हणजे आपलं मतदान करतील। पण खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा थोडासा सर्वांगीण विचार केला ना, तर खरं लोकशाहीची जी बीजं आपल्या भारतात रोवली गेली ना, ती बीजं कशासाठी रोवली गेली याची समीक्षा फार गरजेची आहे। आधी राजा रजवाडे, महाजनशाही, हुकुमशाही अशा अनेक प्रवाहातून आपण नेहमी आपला मार्गक्रमण केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि या उदात्त हेतूनं आपल्या ज्या लोकांनी संघर्ष या स्वातंत्र्यासाठी केला त्यांनी एक उदात्त हेतू ठेवला की आता हे सगळ्या गोष्टी आता नको, कारण की एक अधिकारशाही झाली की एक अधिकारशाहीचे परिणाम जनतेला वाईट पडतात आणि राजा हा कधी विकासाच्या मागे राहत नाही, तो स्वतःच्या आत्मविकासाच्या मागे लागतो आणि आजही परिस्थिती तीच झालेली आहे। आज थोडंसं सर आपण समीक्षा केली ना या सगळ्या मतदारसंघांची, 288 मतदारसंघांची जर आपण समीक्षा केली तर ह्याच्यात तुम्हाला 70% प्रतिनिधित्व राजांचं दिसणार आहे। तेच प्रस्थापित, तेच चेहरे घेऊन, त्याच पद्धतीच्या फुलथापा, त्या पद्धतीचा विषय आजपर्यंत मतदारसंघामध्ये काही केलेलं नसेल, पण आजही त्यांची भूमिका तीच आहे, तुम्हाला कोपऱ्याला गोळ लावण्याची। पण आज खऱ्या अर्थानं जनतेनं जागरूक व्हायला पाहिजे। मी ज्या मतदारसंघात राहतो 229 म्हणजे माजलगाव मतदारसंघ, या माजलगाव मतदारसंघाची थोडी भूमिका बघितली तर मला विचित्र परिस्थिती वाटते। गेल्या 20 वर्षापासून म्हणजे 25 वर्षापासून प्रकाशदादांना एकतर्फी लोकांनी दिलेला निर्णय आणि प्रत्येक वेळेस जनता ही प्रकाशदादाच्या पाठीमागे राहिलेली, परंतु प्रकाशदादांनी नेमकं केलं काय याची समीक्षा केली तर हातात येतं शून्य। कारण की तालुक्याचे आजही प्रश्न मिटलेले नाही आहेत, तालुक्यातली MIDC आजही फुललेली नाही आहे, मतदारसंघामधला रस्त्याचा प्रश्न आजही जशाचा तसा कायम आहे, मतदारसंघामधला ऊसतोडीचा कामगारांचा प्रश्न जशाला तसा कायम आहे, पिण्याच्या पाण्याचा अभाव त्याच पद्धतीने। पुन्हा रणांगणात उतरले श्री रमेश अडसकर, ज्यांचा या तालुक्याशी काही संबंध नाही आहे, त्यांचं मतदानही या तालुक्यात या मतदारसंघामध्ये नाही आहे, ते आडसचे राहणारे, त्यांचं आडस हे गाव केज मतदारसंघामध्ये आहे। राहिले तिसरे उमेदवार मोहनदादा जगताप। मोहनदादा जगतापांच्या संदर्भात भूमिका जरी अनेक असल्या तरी त्यांच्या संदर्भातून अजून अनुभव समाजाला आलेला नाही आहे, परंतु काय म्हणतात ना की ज्या पद्धतीचे अनुभव ऐकण्यामुळे येतात, ऐकतोय ती ऐकलेली परिस्थिती पुन्हा साकारून स्वतःची विल्हेवाट लावण्यापेक्षा दुसऱ्याच्या अनुभवानं शहाणं झालेलं कधीही चांगलं। ही परिस्थिती आता माजलगाव मतदारसंघातली राहिले मग कोण अपक्ष 2 उमेदवार, एक बाबरी मुंडे, बाबरी उर्फ फुलचंद मुंडे आणि दुसरे आहेत माधव अंबादास निर्मळ। आता या 2 उमेदवारांची जर विचार केला तर सरस कोण ठरेल आणि कशा पद्धतीने यांना आपली भूमिका मांडायची, तर आजच्या या सगळ्या अपक्षांच्या भूमिकेमध्ये माधव निर्मळ हे नेहमी आपल्याला सक्षम दिसतील। कारण की या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा त्यांचा कार्यकाल राहिलेला आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका ठेवलेली आहे, परंतु चमकीच्या भूमिकेत आजही मतदार हा गाफील आहे।
प्रश्न पडतोय कशा पद्धतीने विचार करावा, पण प्रश्न एकच आहे, उत्तर सोपं आहे. अशा पद्धतीच्या प्रलोभनाला किंवा भूलतापाला किंवा चमचमत्या गोष्टीला जवळ करण्यापेक्षा प्रत्यक्ष तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्ही घासा. कोण आपला आहे आणि जनप्रतिनिधी नेम म्हणजे काय आहे, आमदार म्हणजे काय, की ज्याच्याकडून आपल्याला हाताला धरून काम करून घेता येईल तो आपला प्रतिनिधी. गाडीच्या काचा वर करून फिरणारा म्हणजे तो आपला प्रतिनिधी नाही. त्याला भेटताना वेळेस आपल्याला 10 वेळेस जाऊ का नको ही जेव्हा साशंकता आपल्या मनात तयार होते तो आपला प्रतिनिधी नसतो. कारण की आपण प्रतिनिधी कशासाठी निवडतो, की आपले कामं सुरळीत व्हावे, आपले दैनिक प्रश्न, दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न हे मार्गी निघावे. विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला काहीतरी एक नवीन क्षितिज गाठता यावं. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य असेल, शिक्षण असेल, सिंचनाचे प्रश्न असतील, पाणी प्रश्न असतील, रस्त्यांची समस्या असेल, या सगळ्या गोष्टींवर त्याच्याशी निसंकोचपणे आणि कसल्याही पद्धतीचा मनात आडावेडा न घेता त्याला बोलता यावं, तो आपला प्रतिनिधी. नेमकं आता या लोकशाहीमध्ये उलटी प्रक्रिया सुरू झालेली आहे. जो जितका प्रतिष्ठित, जो जितका मोठा आणि जो जितका आविर्भाव बाळगणारा ना, त्याला लोक साहेब म्हणून त्याच्या पाठीमागं पळतात. त्याला मोठं म्हणण्याची आपल्याकडं पद्धत सुरू झालेली आहे. पण ही पद्धत आता या लोकशाहीमध्ये दिलेल्या या मतदानाच्या अधिकारामध्ये आपण मोडून काढली पाहिजे. आपल्यासाठी जो रस्त्यावर आहे तो आपला प्रतिनिधी, ज्याला कधीही आपण त्याच्या बेडरूममधून उठून आपण आपली कामं करून घेऊ शकतो, तो आपला प्रतिनिधी. या पद्धतीच्या भूमिका बाळगणाऱ्या लोकांना आता निवडून द्या, त्या कोणत्याही मतदारसंघात असेल. 288 मतदारसंघाचा विचार करतोय मी. प्रातिनिधिक स्वरूपात मी माझ्या माजलगाव मतदारसंघाचा विषय मांडला तुमच्यासमोर. पण ही आरशासारखी परिस्थिती आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमचे निर्णय घेणे हे आज सक्षम आहे. कारण की कोणाच्या भूलथापावर, कोणाच्या परिस्थितीवर, कोणाच्या प्रतिष्ठेवर तुम्ही अजिबात जाऊ नका. तुमच्या मनात जो विषय सत्सक विवेक बुद्धीला पटणारा विषय आहे ना, तो समोर धरा, गृहीत धरा आणि तुम्ही तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा. लोकशाहीच्या पवित्र कामासाठी, यासाठीच आपल्याला लोकशाही आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर आणून ठेवलेली आहे. आणि ह्याच्यातूनच खऱ्या अर्थानं भारताचा विकास होईल, देशाचा विकास होईल, महाराष्ट्राचा विकास होईल, तुमच्या गावाचा विकास होईल. या विकासासाठी जोडलेले हे आयाम तुम्हीच कशा पद्धतीनं सिद्ध करता हे तुमच्या हातात आहे. तरी बघूया या निवडणुकीत जनता कोणत्या पद्धतीनं, की परत तीच रूढी परंपराप्रमाणे आमच्या आजोबांनी ह्यांनाच मतदान केलं होतं त्यामुळं आम्ही ह्यांना सोडणार नाही, ही जर भूमिका आजही आपण तशीच अंधानुकरणाने जर रुजवली ना, निश्चितपणे आपल्या पुढच्या पिढ्यांना रस्त्यावर उतरून भीक मागावी लागेल, एवढं निश्चित. नमस्कार.